आजच्या स्टोरीचे नाव आहे हुरडा पार्टी. आज 3 वर्षांनी श्रीषाचे स्वप्न बकेट लिस्टमधील साकार होणार होते. ते स्वप्न म्हणजे खूप छोटेसे स्वप्न होते. ते म्हणजे तिला हुरडा पार्टीला जायचे होते, हुरडा खायला. हुरडा फॉर्म्समध्ये हुरडा पार्टीला जायचे होते आणि श्रीजयकडे काही वेळ नसायचा तिला हुरडा पार्टीला न्यायला. त्यामुळे तो या वर्षी नको, पुढच्या वर्षी नक्की जाऊ असा तो मागील 2 वर्ष म्हणत होता. हुरडा खायचा सीझन पण 3 महिनेचा असायचा, नोव्हेंबर ते जानेवारी. त्यामुळे श्रीजयकडे काही वेळ नसायचा. श्रीषाला हुरडा खायला घेऊन जायला एकच दिवस सुट्टी असायची. त्यातही त्याला बाहेरची खूप कामं असायची, नाहीतर त्याला रविवारी मनसोक्त आराम करायचा असतो. आज अखेर तो दिवस आला. त्यातही श्रीषाला सकाळी डोळे तपासायला जायचे होते डॉक्टरकडे. डॉक्टर हजारेकडे अपॉइंटमेंट अगोदरच घेऊन ठेवली होती तिने. त्यामुळे तिची आज सकाळपासून नुसती धावपळ चालू होती. सकाळची सर्व कामं आटपून ठीक 10 वाजता डॉक्टर हजारेच्या क्लिनिकमध्ये दोघंही पोहोचले. डॉक्टर येत आहे असा निरोप रिसेप्शनिस्टने दिला आणि आम्ही डॉक्टरची वाट पाहत बसलो. हल्ली श्रीषाचा चष्माचा नंबर वाढला असावा असे तिला राहून राहून वाटत होते, कारण चष्मा लावला तरी डोळ्यांचा त्रास व्हायचा व सतत डोके दुखायचे. चष्मा लावला तरी त्रास काही कमी व्हायचा नाही. न्यूजपेपर वाचले की डोळे दुखायचे, मोबाईल पाहिला तरी डोळे दुखायचे. यामुळे डोळे एकदा तपासून घ्यावे म्हणून डॉक्टर हजारेची अपॉइंटमेंट घेतली होती 10:30ला. डॉक्टर आले आणि श्रीषाचे डोळे तपासायला सुरुवात. जवळपास अर्धा तास तपासणी चालली. डॉक्टरांनी चष्म्याचा नंबर वाढला आहे त्यानुसार चष्मा नवीन बनवायला टाकायला सांगितला व दररोज न चुकता रिफ्रेश आय ड्रॉपचे ड्रॉप पण टाकायला सांगितले 3-4 टाईम. डॉक्टरांचा निरोप घेऊन दोघेही आता हुरडा पार्टीला निघाले होते. पण श्रीजय म्हटला श्रीषाला, चल अगोदर आपण नाश्ता करू. आपण दोघेही काही न खाता घरातून निघालो आहोत, त्यामुळे अगोदर आपण नाश्ता करू, मग आपण ऑप्टिकलमध्ये तुझा नवीन चष्म्याचा नंबर टाकू आणि नंतर हुरडा पार्टीला जाऊ. दोघंही मग साऊथ इंडियन कॉर्नरवरती गेले. इडली सांबार ऑर्डर केली तर त्याने मसाला ऑर्डर केला. नंतर चहा घेऊन दोघेही ऑप्टिकलच्या स्टोअरला गेले. तेथे पण भरपूर फ्रेम्स बघितल्यानंतर श्रीषाला एक फ्रेम पसंत आली आणि मग तिथून दोघेही 2 व्हीलरवर अरण्य कृषी केंद्रावर हुरडा खायला निघाली. सिटीपासून जवळजवळ 12 किलोमीटर आल्यावर ते कृषी केंद्र होते. नाही म्हणता दुपारचे 12:15 झाले होते तेथे यायला. तेथे आल्यानंतर तिथल्या मॅडमनी दोघांचे वेलकम केले. वेलकममध्ये भजे व चहा आणून दिला. भजे खातच होतो की तोपर्यंत चहा पण आले. 10 मिनिटांनी रानमेवा पण घेऊन सदू व निंदू उभे होते. या रानमेव्यामध्ये पेरू, बोरं, हरियाल बूट, हुरडा, दही, गूळ, साखर, शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, तिळाची चटणी, एवढं सारं पाहून आता हे सर्व खायचे आहे हे पाहून पोटात गोळा आला होता. कारण 1 तासापूर्वीच इडली चहा झाला होता, नंतर भजे, चहा, आता सर्व रानमेवा. कधी आणि केव्हा संपायचा हा प्रश्न दोघांनाही पडला होता. सर्व डिशचे श्रीषाने फोटो काढले. असे दोघेही. श्रीषाला फोटोग्राफरची आणि जयला पण फोटोग्राफरची खूप आवड होती. तेथे स्पीकरवरती छान मराठी आणि गाणी लावली होती, हिंदी पण. त्या निसर्गरम्य वातावरणात खूप छान वाटत होते दोघांनाही. त्यांच्यासारखीच आणखीन 4 फॅमिली पण आली होती तेथे. त्या फॅमिलीवर सर्वांनी हुरडा पार्टीलाच आले होते. सर्वांनी रानमेवा खाऊन झाला होता. त्यातील लहान मुलं बच्चा पार्टी खेळणी खेळायला पण गेली होती. तेथे भरपूर प्रकारची खेळणी होती. लहान मुलांना खेळायला पण खूप सारे ऑप्शन होते. थोडी मोठी माणसं तर गाण्यावर मनसोक्त डान्स करत होती, काही फोटो काढत होती, काही सेल्फी स्टिकनी रील बनवत होती सोशल मीडियावर टाकायला. बाकीचे निसर्गाचा आनंद घेत होती. श्रीषाला खूप छान वाटत होते निसर्गात. रोजच्या रुटीनमधून बाहेर पडल्यामुळे आज सर्व रेडीमेड खायला भेटणार होते, तेही निसर्गाच्या सानिध्यात. नाश्ता झाल्यावर जेवण करायला बराच अवकाश होता. त्यामुळे सर्वांनी तिथल्या अँकर आशिषने गेम झोनमध्ये यायला सांगितले. सर्वांनाच आता गेम खेळायचे होते. आम्ही सर्व
5 फॅमिली मिळून गेम खेळणार होतो. खूप एन्जॉय करणार होतो. सर्वांनाच भरपूर एंटरटेनमेंट केले आशिषने. सर्वात अगोदर खुर्ची सम्राट हा गेम खूपच मजेदार होता. मस्त लाऊडस्पीकरवरती गाणे लावून डान्स करत हा गेम पार पाडला. सर्वच फॅमिली डान्स करत गात हा गेम खेळत होती आणि काही शूट पण करत होती. खूप छान मेमरी क्रिएट झाल्या होत्या त्या गेममधून. त्या सर्व फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करून नंतर आशिषने लो हाय फाय सॉन्गवरती स्लो मोशनवरती वॉक करायला सांगून जेव्हा गाणी स्टॉप होईल तेव्हा आहे त्या पोझिशनवर थांबायला सांगितले होते. जो तो त्या पोझिशनवर थांबायला सांगितले होते. पोझिशनमध्ये हालचाल अजिबात करायची नाही. म्युझिक आउटवरती खूप छान वाटायला लागले होते मला तो गेम. नंतर रस्सी खेच हा गेम होता. 2 टीम तयार करून जो 2 वेळा हा गेम जिंकेल ती टीम विजेता ठरणार होती. पहिले दोन्ही राऊंडवर आमची टीम जिंकली व श्रीजयची टीम हरली होती. नंतर मोठ्या आवाजात डीजेची गाणी लावली व त्यावर सर्वांनी मनसोक्त डान्स करायला सुरुवात केली. जो शेवटपर्यंत डान्स करेल तो विनर होणार होता आणि गाणी पण माधुरी दीक्षितची लावली होती. त्यामुळे सर्वांनाच आणखीनच जोश आला होता डान्स करायला. 1 तास खूप गाणी लावल्याने 75% फॅमिली तर थकून गेली होती. शेवटी 3 जणी राहिल्या होत्या. त्यात 30 मिनिटं होता शेवटी एक जण शेवटपर्यंत डान्स करत राहिली व तीच विनर झाली. सर्वजण आता गेम व डान्समुळे खूपच थकून गेलो होतो. सर्वांना मग आपापले झोपाळे पकडून 10 ते 15 मिनिटं आराम करायचा होता. त्यातही काही जण फोटो सेशन करत होती. काही जण पतंग उडवत होती. त्यातही पतंगाची काटाकाटी चालू होती. तीही म्युझिकवरती खूपच मजा येत होती त्या पतंगाची काटाकाटी बघून. आणि कटलेला पतंग पकडण्यासाठी बच्चे कंपनीची पळापळ तर चालू होतीच. ती फार मजेशीर होती. पतंग पकडण्यासाठी बच्चे कंपनीची धावपळ बघून नंतर सर्वांनी बैलगाडी सफरला नंबर लावला. पण एकदा का बाईकच्या बैलगाडीत 4 जण बसणार होती. तुम्ही सुद्धा या सीझन मधल्या हुरडा पार्टीसाठी एखादं लोकेशन शोधताय का जिथे तुम्हाला पिकनिक, एंटरटेनमेंट आणि हुरडा अशा सगळ्या गोष्टी मिळतील? तर आय हॅव अ परफेक्ट प्लेस अँड दॅट इज खाटोड फार्म्स, जिथे तुम्हाला हुरडा, रानमेवा, त्यानंतर लंच याच्या सोबतच खूप सगळ्या ऍक्टिव्हिटीज मिळणार आहेत. त्याच्यामध्ये मग तुम्हाला कॅमल राईड, बुलेट कार्ट, मी कशाला सांगते तुम्ही स्वतः बघा ना. हम आपके कौन मधल्या पिक्चरमध्ये होते ना गाणं, इनको हम लेके चले हे अपने संग अपने नगरिया, त्याप्रमाणे खूप सजवली होती ती बैलगाडी. बैलांची जोडी पण खूप सुंदर होती. रुबाबदार पांढऱ्या कलरची बैल खूपच डोलदार सुंदर होती. त्याच्या घुंगराची माळ घातली होती ती छान एकसारखी वाजत होती. नंतर 4:30 झाले होते त्यामुळे सर्वांना खूप भूक लागली होती. आता आम्ही सर्वांच्याच पोटात कावळे ओरडत होते. मग सर्वांनीच आम्ही जेवणाकडे मोर्चा वळवला. सर्वांनाच हँड वॉश करून जेवणाच्या टेबलकडे गेला. आम्ही सर्वांनाच केळीच्या पानावर जेवण वाढले होते. खूपच छान आणि चविष्ट जेवण होते. ते जेवणात भरपूर पदार्थ होते. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, थालीपीठ, पोळी, वांग्याची भरीत, बेसन, वड्याचा रस्सा, मसाले भात, साधे वरण, दलियाची खीर, शेंगदाणा चटणी, खोबरे तिळाची चटणी, छोलेची भाजी, दही, सलाडमध्ये पण काकडी, गाजर, कांदा, टोमॅटो, बीट होते. आम्ही सर्वांनी खूप छान प्रकारे गप्पा मारत जेवण झाले. नंतर तिथल्या मॅडमनी सर्वांना छान रोपटे गिफ्ट म्हणून भेट दिली. तिथली आठवण म्हणून गुलाबाच्या फुलाचे रोपटे होते ते. नंतर आम्ही सर्वांनी रेन डान्सकडे जाण्याचा निर्णय घेतला. मस्त छान प्रकारे तिथे गाणी लावण्यात आली होती. सर्वच तिथे भिजण्याबरोबर गाण्याच्या तालात डान्स करत होते. जवळजवळ 45 मिनिटं म्हणजे 6 वाजेपर्यंत सर्वांच्याच भिजून डान्स करून मन भरले होते. मग एक जण बाहेर पडत होती रेन डान्स मधून. खूपच एन्जॉय करत होती सर्वजण. दिवसभर आम्ही सर्वांनी निसर्गाच्या सानिध्यात शेतात हुरडा, गेम, नाश्ता, जेवण, चहा व भजी सर्व छान आणि खूप मस्त होते. आणि जास्त महत्त्वाचे होते, श्रीषाचे स्वप्न आज पूर्ण झाले होते हुरडा पार्टीचे, तेही 3 वर्षांनी. हा लेख कसा वाटली कथा आजची नक्की कमेंट्स करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.